बूट फाटका असणं हा प्रॉब्लेम नाहीच आहे. माझ्या घरची परिस्थिती फाटकी आहे ना, हा प्रॉब्लेम. म्हणूनच तुझ्या आईला आवडत नाही ना आपण एकत्र असणं. नाही, त्यांच्या मुलीला डॉक्टर सुयश सारखा श्रीमंत मुलगा पाहिजे. मम्मा, मम्मा, मम्मा! काय 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 झालंय? एवढा कशाला आरडाओरडा करतेस? अगं आभाळ कोसळले की आग लागली कुठे? ते तर तूच सांगू शकतेस ना मम्मा, कारण आग लावायची कामं तुला जास्त चांगली जमतात. हे बाई प्लीज चिडचिड नको करूस ग. मला तुझ्याशी बोलायचाच कंटाळा आलाय. म्हणून मग जाऊन आदित्याशी बोललीस का? नाही सांग ना. काय त्याला फोन केला होतास की डिरेक्टली जाऊन भेटलीस त्याला? मला खरंच कळत नाहीये कोणाबद्दल बोलतेस. आदित्य कश्यप. आदित्य कश्यप? नाही, मी नाही ओळखत कुठल्याही आदित्यला. मम्मा, माझा मित्र आदित्य कश्यप, आणि तू त्याला नीट ओळखतेस, त्यामुळे प्लीज नाटक करू नकोस. आदित्य कश्यप? अच्छा अच्छा, तो मेकॅनिक मुलगा का? हा, त्याला मी ओळखते. पण माझं काही बोलणं नाही झालं त्याच्याशी. का तो तुला काही बोलला का? तो काहीच धड बोलला नाही, हाच प्रॉब्लेम आहे. माझ्या बरोबर सगळं शेअर करणारा माझा एवढा जवळचा मित्र आहे तो, पण आज काय ग? आज कमी बोललाय, पण उद्या जर तुझ्यामुळे बोलायचा बंद झाला ना तर बघ. हे बघ मम्मा, तू माझ्या लग्नामध्ये इंटरफेअर करतेस तोपर्यंत ठीक आहे, पण माझ्या मैत्रीमध्ये इंटरफेअर करू नकोस. लग्न ही फॅमिलीची गोष्ट आहे, पण मैत्री ही आमच्या दोघांची आहे. तो पेपर बंद करा आणि तुझा तो शेअरचा पेपरही बंद कर. दूध पण बंदच करूया, म्हणजे आदित्य आणि आप्पांसाठी पाव लिटर घेऊया, बाकी आपण सगळेच कोरा चहा घेऊया. ठीक आहे, मी पण माझ्या खाण्यावर कंट्रोल करीन. या दादा, काय झालं साहेब? बेसिकली एवढंच विचारायचं होतं की आपल्या या कंपनीमध्ये पगाराची काय सिस्टम आहे? म्हणजे 1 तारखेला वेळच्या वेळी मिळतो ना? घाई, फक्त घाई. प्रत्येक गोष्टीत फक्त घाई. ऑफिसच्या पहिल्या दिवशी आगाऊपणा करायची घाई, मग मेन ऑफिसला जायची घाई, कधी घरी लवकर निघायची घाई, तर कधी आडवं पडायची घाई, आणि आता पैशाचीही घाई. नाही सर, मी फक्त त्यांना. आदित्य कश्यप, नाही, मला कल्पना आहे तुम्ही गरीब घरातून आला आहात, पण तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर काही संस्कार वगैरे केलेत का? भगवद्गीता माहितीये का तुम्हाला? भगवद्गीता, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. याचा अर्थ काय? कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आता इथे कर्म म्हणजे काय? आपलं काम, आणि फळ म्हणजे पगार. तेव्हा निमूटपणे आपलं काम करत राहा, कधी ना कधीतरी फळ मिळेल. हा, आणि जर तुला पैसे मिळवायची घाई झाली असेल, झटपट श्रीमंत व्हायचं असेल, तर ही नोकरी सोड आणि दरोडेखोर हो. हा पण हो, या कंपनीत दरोडा टाकू नका, कारण या कंपनीचे पैसे तुमच्या पिताश्रींचे नाहीयेत. अरे बघताय काय माझ्या तोंडाकडे? दाम पाहिजे ना, कामाला लागा. सर सोडाव, या जोशी बुवांचं मनावर घेऊ नका. या कंपनीचा कारभार असाच चालतो, चहापेक्षा किटली गरम. म्हणजे अहो, या कंपनीचे ट्रस्टी आणि मालक लोक लय दिलदार आहेत म्हणून, आणि हिशोबाचे पण एकदम पक्के आहेत. अहो, हे ट्रस्टी आणि मालक लोक आपला पगार वेळेवर काढतात, पण या मधल्या लोकांमुळे आपल्यापर्यंत यायला वेळ लागतो. अहो, यांच्यामुळे श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत जातो, आणि आपल्यासारखा गरीब माणूस अधिक गरीब होत जातो. खरं मला ना असं खूप वाटतं की कधीतरी असा एखादा दिवस असावा जेव्हा कुठलीही गोष्ट विकत घेताना, कुठलाही खर्च करताना 100 वेळा ते पाकिट चाचून बघायला नाही लागलं पाहिजे. मामांसाठी, घरासाठी किंवा स्वतःसाठी पैशांची काटकसर नाही करायला लागली पाहिजे. हा, म्हणजे मला पैशांचा मोह नाहीये,
पण कोणासमोर हात कधी नाही पसरावे लागले पाहिजे एवढंच स्वप्न आहे. अहो हे सगळं खरं होणार ना साहेब, 100% आपली गॅरंटी आहे. पण साहेब स्वप्न बघायची तर जरा मोठीच बघा की. हा मोठी स्वप्न तर खूप आहेत हो. आपल्या कंपनीच्या जशा लांबच्या लांब बॅलन्स शीट्स असतात तशा माझ्याही असाव्यात. देशात विदेशात माझ्या हुशारीचं कौतुक व्हावं, माझ्या नावाची चर्चा व्हावी आणि स्वतःची एक कंपनी असावी आपल्या आदित्य ग्रुप ऑफ कंपनी सारखीच, पण खरंच माझ्या नावाची स्वतःची. ही सगळी स्वप्नच राहतात हो. ही असली स्वप्न कधी नाही खरी. अजिबात नाही, हे सगळं खरं होणार. आणि तुमच्याकडे बघितलं ना की असं वाटतं ना की तुमच्या नशिबात राजयोग आहे. राजयोग? राजयोग? हो राजयोग आहे या मुलीच्या पत्रिकेत. सई बिराजदार. ही मुलगी ज्या मुलाशी लग्न करेल ना तो धनवान, कर्तृत्ववान, थोडक्यात काय भाग्यवान ठरेल यात शंकाच नाही. खरं सांगताय गुरुजी? खोटं बोललं तर जीभ झडेल माझी, विद्या जाईल. आणि भविष्य सांगणारा मी कोण? घडवणारा तो. अहो गुरुजी, तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अहो ह्या मुलीचं आपल्या सुयशशी लग्न झालं तर भरभराटच होईल. वा. उद्योगधंदाही वाढेल आणि कर्जही फिटतील. असे 36 बंगले बांधलेत आणि 36 तिजोऱ्या जरी ठेवल्यात ना तरी पुरेशा पडणार नाहीत. आपल्या सुयशचं नशीब फळफळणारच. घ्या चहा, घ्या चहा. अरे सुयश, काय माझ्याबद्दल बोलताय का? आणि गुरुजी तुम्ही आज इथे कसं काय? अरे तुझी आणि सईची पत्रिका बघायला आलेत ते. माझी ठीक आहे, त्या सईची कशाला? अरे असं काय करतोस? लग्न जुळण्याआधी पत्रिका जुळायला नको का? लग्न आणि त्या सईशी सॉरी. अरे असं का बोलतोयस तू? मग खरंच बोलतोय मी. आणि तुम्ही दोघं पण तिचा नाद सोडा बरं. ते लग्न मोडलंय आता. कोणी मोडलं? मी मोडलं लग्न. आणि मुळात त्या मुलीची लायकी तरी आहे का माझ्याशी ठरलेलं लग्न मोडायची? हो असं काय करताय? घरी येणाऱ्या लक्ष्मीला लाथाडताय? लक्ष्मी? गुरुजी हे अशा 56 मुली मिळतील मला. अरे तुला मिळतीलच रे, पण पटवर धना ना अशी सून मिळणार नाही. दॅट व्हॉट आर यू सेइंग? कम ऑन. अरे खरं तेच बोलतायत ते. त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग आहे. राजयोग म्हणजे? म्हणजे तुझ्याशी लग्न झालं तर सोन्याचा पाऊस पडेल. आता आहे ना त्याच्या 100 पट श्रीमंती पायाशी लोळण घालेल तुझ्या. ऐकलंस ना? तेव्हा ज्या मुलीला हाकलून लावलंयस तिला आता परत घेऊन ये. ही मुलगी हातची जाता कामा नये, कळलं? काय जमेल ना? ऑफकोर्स डॅड, ऑफकोर्स. शेवटी तुम्हाला जे हवंय तेच मला हवंय. आणि तुम्हाला माहितीये मला जे पाहिजे ते मी मिळवतोच, कधीही कुठेही कसंही. तू गेली होतीस ना? गेले होते पण परत आले. का? म्हणजे कशाला? सायकल नाहीये तुझ्याकडे म्हणून आले. तुझा बूट फाटलाय आणि तुला चालता येत नाहीये म्हणून आले. बस, रिक्षा, टॅक्सी या सगळ्या गोष्टींवर तू फालतू पैसे खर्च करणार नाहीस हे मला माहितीये म्हणून आले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला त्रास झाला की मला सुद्धा त्रास होतो. आणि तुझी जवळची मैत्रीण म्हणून मला तुझी काळजी वाटते म्हणून आले.
आदित्य आदित्य, आणि तरीही तू चिडला असशील, माझ्याशी बोलायचं नसेल तर ठीक आहे, तू फक्त गाडीत बस. हा, काही बोलू नकोस माझ्याशी. हवं असलं तर मागच्या सीटवर बस, पण प्लीज बस, प्लीज. इथून राईट घ्यायचं. सई राईट. सई, कुठं चाललोय आपण? मॉल मध्ये तुझ्यासाठी नवीन शूज घ्यायला. सई नको ना प्लीज. आता नाही, गाडी डिरेक्टली मॉल मध्ये जाऊन थांबणार आहे. मला नको आहेत शूज. पण मला हवे. तुला हवे असेल तर तू जाऊन घे, मला नको आहेत. का नकोय? माझ्याकडे पैसे नाही आहेत आता. अरे पण माझ्याकडे आहेत ना पैसे. तुझ्या पैशाने घेतलेले शूज नको आहेत मला. माझ्या पैशाने नकोयत म्हणजे शूज हवेत ना. नको आहेत मला शूज. हवेत. आणि आज मी तुला शूज घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. सई काय फालतूपणा लावलायस यार. तू गाडी थांबव. नाही थांबवणार. सई मूर्खपणा करू नकोस. गाडी थांबव, मला उतरायचंय. अजिबात नाही. सई अगं थांबव ना यार, काय चाललंय. थांबव. बास बास बास. धड चालताही येत नाहीये आणि वरती मात करतोय. मी माच करतोय. मी माच करतोय. ओ, अरे कितीदा सांगितलं मी तुला की नवीन शूज घे, नवीन शूज घे म्हणून, पण नाही. तुला फटक्यातच पाय घालायचा आहे. तुझ्या फटक्यात घालतोय का? माझ्याच फटक्या पोटात घातलाय ना पाय, आणि मी आहे खुश. खुश आहेस? दिसतंय किती खुश असते. आदित्य, काय प्रॉब्लेम आहे सांग मला. हे बघ, पैशांचा काही प्रॉब्लेम असेल तर मी आहे ना, मी देते पैसे. तू ते मला परत पण नको करू. किंवा तुझा पगार झाला ना की मग त्यातून मला परत कर. आदित्य, पैशांचं काय रे एवढं. ते येतातच, कुठल्याही माणसाकडे येतात, तुझ्याकडे सुद्धा येतील. हे बघ, पैसा महत्वाचा नसतो. महत्वाचा असतो सई. नाही बरोबर आहे, तुला नाही लक्षात येणार. आपल्याकडे जी गोष्ट भरभरून असते ना ती शुल्लकच वाटते ग. त्याचा तुटवडा असतो ना तेव्हा त्या गोष्टीची किंमत कळते. आपल्यातही तसंच आहे सई पैशाबाबत. अगं तुला पैशाची पर्वा नाही, कारण तू पैशाला पाण्यासारखा वाहताना बघितलायस. माझं नाही आहे ना तसं. पाण्याचा एक एक थेंब जपून वापरावा तसा वापरावा लागतो पैसा. आदित्य, सॉरी, खरंच सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुला राग यावा म्हणून मी काहीच बोलले नव्हते. मी आपलं तुझ्या काळजीने फक्त. आदित्य सॉरी, खरंच 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 सॉरी. मला सांग ना, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे. घरी जरा अडचणी चालू आहेत. या महिन्याचे पैसे पुरत नाही आहेत, त्यामुळे सगळेच मामा टेन्शन मध्ये. स्पेशली दादा मामा. त्याच्याच पगारावरती चालतंय का घर आता. आणि तसा कमावता तोच आहे. भाई मामाची व्याख्यानं, त्याच्या कन्सल्टेशन फीज, बंधू मामाच्या केसेस, पिंट्या मामाचं गॅरेज, ते आहेच आहे, पण तिथले पैसे वर खाली होत राहतात. गेल्या महिन्यात खूप येतात. पुढचे काही महिने नुसतंच बसून नाही राहायला लागू शकता. मग एकट्या दादा मामावर प्रेशर येत नाही. त्यात एकत्र कुटुंब म्हणजे खर्चही जास्ती. सगळ्यांचं महिन्याचं वाण सामान, वीज बिल, फोन बिल, पाण्याचं बिल, त्यात अप्पांची औषधं, अचानक येणारे प्रॉब्लेम्स, अचानक वाढणारे खर्च, तो दापोलीचा वाडा, त्याची डागडुजी, तिथल्या नारळी पोफळीच्या बागा, त्यांची निगराणी करणारे, त्यांचे पगार, तो सारखा माल उतरवायचा, बाजारात न्यायचा, हे सगळं करत ना काटकसर करणे ही गरज नाही.
जगण्याची पद्धत बनून जाते, लाईफस्टाईल. आदित्य, अरे मी तुला पैसे उधळ असं नाही सांगत आहे. फक्त 2-2.5 हजारात सुद्धा साधे बेसिक चांगले शूज येतात. अरे फक्त 2-2.5 हजार? हो, म्हणजे 2-2.5 हजार सहज असतात कुणाहीकडे. सहज? सई, मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात सहज काहीच नसतं. सहज फक्त झोप लागते आम्हाला. दिवसभर आपल्याकडे पैसे नाही त्याच्या चिंतेमध्ये जातात, आणि मग रात्री अरे आपल्या घरातनं चोरून काहीच नेलं नाहीये या विचारामध्ये निवांत झोप लागते सहज. आदित्य, अरे रोज ऑफिसला जाण्यासाठी बेसिक चांगले शूज नकोत का? अरे अरे बेसिक नीड आहे ती आपली. सई, सामान्य घरात बेसिक नीड म्हणजे जीवन जगायला मूलभूत गरजांमध्ये शूज येत नाही. इतर अनेक गोष्टी येतात, त्यामुळे शूज सारख्या गोष्टींवरती पैसे वाया घालवणं नाही जमू शकत का आमच्यासारख्या लोकांना? अरे शूज ही गोष्ट पैसे वाया घालवण्याची नाहीये. बघ, शूज वर ना तुमचं फर्स्ट इम्प्रेशन पडतं. ते तुमच्या श्रीमंतांना. सामान्य मध्यमवर्गीय घरातला करता पुरुष ऑफिसला सुद्धा चप्पल घालूनच जातो, आणि आपल्या मुलांना 2 वेळचं चांगलं जेवता यावं म्हणून त्याच चपला आयुष्यभर झिजवतो. ही असली छान शौकी आमच्यासाठी नाही जाऊ. फक्त 2.5 हजार म्हणत होतीस ना सय्या, तुझ्या बुटांच्या फक्त 2.5 हजारामध्ये घरं चालतात अनेकांची. महिन्याच्या 1 तारखेला पगार होतो, पण जर 25-26 तारखेला जर पैसे संपले तर मग रोजचा चहा सुद्धा 1 वेळच घ्यायला लागतो आम्ही, आणि तोही साखर न घालता. घरातली बाई माणसं मुलांना उद्या नीट जेवता यावं म्हणून आजच 2 पोळ्या कमी घेतात. वडीलधारी माणसं बँकेच्या फेऱ्या मारायला लागतात, FD-RDचे हिशोब काढायला लागतात, पण कोणासमोर हात नाही पसरत. ज्या घरात आंघोळीचा साबण सुद्धा वाया जाऊ नये म्हणून वडी अर्धी कापून मग वापरतो, तर अचानक एक दिवस असे 2.5 हजाराचे शूज घालून गेलो तर लाज नाही वाटणार का ग मला माझी? ही फक्त आमची नाही, आमच्यासारख्या प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय घराची हीच गोष्ट आहे. त्याचं आम्ही वाईट नाही मानत. एकत्र राहत असताना ह्या कशाची झळ कधीच लागत नाही आम्हाला. उलट हीच काटकसर ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना मजा घेतो आम्ही, आनंद शोधतो. आदित्य, अरे मला खरंच माहिती नव्हतं हे. गणपतीला तुझ्या घरी आले होते तेव्हा सुद्धा मला असं काहीच जाणवलं नाही. नाहीच जाणवणार का? कसं जाणवेल? पैशांची कितीही करायला लागली ना तरी आनंदात कधीच काटकसर करत नाही आम्ही. सण हे उत्साहातच साजरे होतात. बाप्पांची मोठी मूर्ती परवडत नसेल ना तरी छोटी पण सुबक मूर्ती घरात येतेच. मखर हाताने बनवतो, एकावर एक फ्री असे बोर्ड शोधून शोधून कपड्यांची खरेदी होते. वीज बिल थकलं असलं ना तरी पण त्या दिवे यांचा झगमगाट असतोच. मुलगा पास झाला किंवा त्याला नोकरी मिळाली तर पेढे वाटले नाहीत तरी चालतं, पण घरच्या घरी गोडाचा शिरा बनवला जातोच. आणि या कशातच पैसे कमी पडतायत वगैरे ही असली दुःख नाही आहेत ग. या बाहेरच्या माणसांना मध्यमवर्गीय असणं हे कमीपणाचं दुःखद वाटत असलं ना तरी ते आम्हा मध्यमवर्गीयांना कधीच वाटत नाही, कारण आमच्यासाठी हा मिडल क्लासच असतो, वरचा क्लास. येतो. आदित्य, मी काही मदत करू? एवढाही मोडून पडलो नाहीस. सामान्य आहे, मध्यमवर्गीय आहे, लाचार नाही. खूप अडचण असेल? अगं अशाच अडचणीमधून माझ्या मामांनी मला लहानाचं मोठं केलंय. आता माझी वेळ त्यांना अडचणीतून बाहेर काढायची. मीच काय, माझ्यासारखी माझ्याच वयाची कित्येक मध्यमवर्गीय मुलं
स्वतःच्या घरचा स्वतःच्या कुटुंबाचा भार पेलताय. त्यांना त्यांची वाट सापडते, तशीच मलाही सापडते. मीही त्यांच्यातलाच एक आहे. मर्द मराठी मिडल क्लास बॉय.